दुर्लांबुला केला गे माय किंवा दुर्लांबुला केला गे बाई, ब्रह्मादिकाशी न पडी ठाव, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. आंबोला केला जरी धावे मन, आंबोला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाक कान, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. मागील केले ते अवघेची वावो, बाप रुक्मा देवरू विठ्ठलू नावो, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. विठ्ठल राष्ट्रमाता जिजाऊ महाराज की जय. दुर्लांबुला केला गे बाई, ब्रह्मादिकाशी न पडी ठाव, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्पुर दिक्प्रदेशं, विधींद्रादिदेवे सदा सूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी.
काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चित्ताशी आपोलिया अतुलित बलधामं हेम शैलावदेहं धनुजवन कुशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि सीतारामचरित अति पावन प्रभु दशरथ अजिर बिहारी पुनि पुनि कीर्तनी वो सुनी सुनाई पुनि पुनि कीर्तनी वो सुनी सुनाई पुनि पुनि कीर्तनी वो सुनी सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई राम सिया राम सिया राम राम सिया प्रभु के चरण में सदा पुनि पुनि करो प्रणाम यही कभी भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा देवी तो माथा वा जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण आसा वेदवळी आपण आसा वेदवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण आसा वेदवळी आपण आसा वेदवळी कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी ओ म्हणून दुर्लांबुला की लागे माय ब्रह्मादिकाशी न पडी ठाव हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये सर्व मंडळी महिला मंडळ पुढं पुढं सारखा थोडं बरं असं इथं मध्ये मोकळं राहू देऊ या पुढं इथं जागा इकडे या काही देऊ नका पण या पुढं या बरं पुढं महिला मंडळी या पुढं माझ्या पुढं समोर माणसं तर पाहिजेत ना तुम्ही लांब तिकडेच बसा लागला या पुढं वा वा बघा बरं वा 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 आज राष्ट्र आणखीन माता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे त्यामुळे तुम्ही माता आहेत सर्व या पुढं वा वा विठ्ठला विठ्ठला हो दुर्लांबुला केला गे माय ब्रह्मादिकाशी न पडी ठाव हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग साधकांचे माईबाप ज्ञानी यांचे राजे ज्ञानराज माऊली यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग असून माऊली आपल्या बुद्धीला उपदेश करतात विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा शिवा कशाच्या निमित्ताने आहे तर सालाबादप्रमाणे गेल्या 2 वर्षापासून आपल्या या श्री क्षेत्र पारा या गावामध्ये गणेशाच्या मंदिरासमोर
गेल्या वर्षीपासून अह्यावतपर्यंत चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणखीन चरित्र कथा, हो सर्व गावकरी मंडळी साधू संतांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या निशिम कृपेनं आणि हरिभक्तीपरायण आमचे प्रकाश महाराज बोधले यांच्या प्रेरणेनं आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यानं विठ्ठला विठ्ठला पूर्ण गायनकार मंडळी, संपूर्ण गुणवान मंडळी, हो हे सर्व विद्यार्थी मंडळी यांना सर्वांना वंदन करतो. हो त्यामध्ये आत्ता ज्यांची चाल झाली आमचे गायनाचार्य सोपान महाराज पंचाळ, त्यांच्या साथीला गोपाळ महाराज सुंदर यांनी चाल गायली. मृदंगावर ज्यांची थाप आहे ती मृदंगमणी आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय आकाश महाराज पंचाळ. आकाश महाराज तुमचेच मुलं आहेत काही? वा, आकाश महाराज खूप सुंदर मृदंग वाजवतात, त्यांना देखील वंदन करतो. तसेच वडवणीची आमची वारकरी शिक्षण संस्था आहे, हो हे त्यांची विद्यार्थी, त्यांना देखील वंदन करतो. विठ्ठला विठ्ठला ज्यांची कथा आपण ऐकता असे हरिभक्तीपरायण आदरणीय प्रमोद महाराज, हो माझ्यासमोर बसले, त्यांना देखील वंदन करतो. तसेच आमच्याच भागाचे एक आणखीन पाहुणे, हो आमचे राजा टाकळीकर पाहुणे या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील वंदन करतो. विठ्ठला विठ्ठला हो माऊलीचा अभंग मी तुमच्यासमोर निवडला, हो कारण माऊलीचा आणि तुकाराम महाराजचा आणखीन माऊलीला 700 वर्षे आणखीन पूर्ण झाल्यामुळं हा कार्यक्रम बोधले महाराजांनी सुरू करायला लावला होता आणि त्यानिमित्ताने माऊलीचा अभंग निवडला. आता माऊलीचे अभंग खूप अवघड आहे बरं का, सांगण्याकरता अवघड आणि म्हणण्याकरता सुद्धा अवघड आहे, कारण एक चाल एक बसत नाही. पहा माऊलीचा कुठला अभंग पहा, बरं वा हो हरी बरं वा हो, सावळा हो हरी सावळा हो, निरखित निरखित गेली हो, अशी माऊलीची सुंदर अभंग आहेत. पण म्हणण्याकरता अवघड आणि सांगण्याकरता तर खूपच अवघड आहेत. तू म्हणता मग एवढा का मग अवघडा शिरला, मग आता सोपं तरी कवर सांगू आता. विठ्ठला विठ्ठला हो बरं तरी अवघड अभंग असन, चिंतनीय अभंग असन, पण मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण माऊलीचा अभंग सांगायला धाडस लागतं. हो माऊलीची आणखीन भाषा खूप आणखीन सुंदर आहे आणि खूप धाडसानं ते बोलावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून आणखीन तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि माझ्या बुद्धीला झेपेला असं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. माऊली अभंगामध्ये म्हणतात की मी आंबोला केला. आता आंबोला शब्दाचा आपण अगोदर अर्थ पाहू आणि आंबोला शब्द कळाला की पूर्ण अभंग कळाला. तर आंबोला शब्दाचा अर्थ होतो नवरा. कोण म्हणतंय? माऊली सांगतात मी नवरा केला. आता ऐकणारे लोक म्हणतात माऊली आणखीन दोन तोंडाचे का, तुम्ही 2 तोंडाची? माऊली काय स्त्री होती का? आणि पुरुषाला कुठं नवरा असतो का? तुमच्याकडे कसं काय तात्या? आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात म्हणून म्हणलं, लक्षात ठेवा. मग आता पुरुषाला कुठं नवरा असतो का? आणि माऊली काय मग स्त्री होती का? हो वास्तविक पाहता माऊली स्त्री नव्हती, लक्षात ठेवा. पण माऊली सांगतात हो पूर्ण स्त्री आहेत, फक्त फरक एवढाच, कारण तुमच्यात आत्मा आहे आणि त्यांच्यात देखील आत्मा आहे. सर्वस्यचाहम हृदय सन्नविष्टू मतस्मृतीर ज्ञान पोहनंच, एरवी सर्वाचार हृदय देशी मी अमुका आहे आयशी, जे बुद्धिस्फुरे हरणेशी ते वस्तू मी गा. फक्त फरक एवढाचे, हो तुम्हाला मिश आहेत आणि त्यांना मिश नाही. वास्तविक पाहता स्त्री पुरुषामध्ये भेद नाही. हो त्यांच्यात देखील आत्मा आहे आणि तुमच्यात देखील आत्मा आहे, म्हणजे त्यांच्यात देखील जीव आहे आणि तुमच्यात देखील जीव आहे. आणि जीव हा स्वतंत्र नाही, पहा जीव परतंत्र आहे. तुकाराम महाराज गणना करता देवाकडं, कागा सासुरवासी मज केले भगवंता, केले भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीनता दिनारी, आपोलिया सत्ता स्वाधीनता दिनारी. कागा सासुरवासी मज केले भगवंता, केले भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीनता दिनारी. वा वा वा, सर्वांनी म्हणायचं बरं का, कारण मी एकटा कीर्तन करणार नाही. आता हे मृदंग वादक घेत का, हे मला पाणी पाडणार, म्हणजे गाडगेवाले हे खांदेकरी आणि तुम्ही रडणारी. चांगला होता, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गधारोळी आनंद. हो कारण नो हे एकट्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. सर्वांनी म्हणायचं, लक्षात ठेवा. म्हणून माऊली सांगतात हो
आपण आणखीन परतंत्र जीव. हो, इतकं परतंत्र आहेत. हो, आपल्याला चालवणारा कोणतरी आणि आपल्याला बोलवणारा कोणतरी आहे. पहा, चाले हे शरीर कोणाची यासते, कोण बोलवी ते हरी विन, देखवी ऐकवी एक नारायण. एक माणूस म्हणला, हो महाराज तुमचा पाठ बंद करा. हो, हे आमचे शरीर पायाने चलतं. सारे हे शरीर पायाची यासते. मी म्हणलो ठीक आहे, पायाने का चालणार, पण याच्यातला आत्मा काढून टाका, आत्मा. मग याला चल बरं म्हणा. मग तिथं पाठ बदलावं लागेल. चाले हे शरीर चौघाची यासते. आणि ती बाई म्हणते चालले काय, चालले नाही, चाललेत. चालल्यावर तर ती पायी पायी गेली असते. हो, कारण देखवी ऐकवी एक नारायण भजन चालवणार आहे, याला कोणतरी बोलवणार आहे आणि याला कोणतरी दाखवणार आहे. म्हणजे आपण परतंत्र आहेत. आपण काल्याचं कीर्तन ऐकतो. पहा, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये 3 गवळणी आहेत. पहा, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. 3 प्रकारच्या गवळण्यात पहा. एक आणखीन मुलगी आहे, मुलगी. हो, ही स्वतंत्र आणि परतंत्र आहे. माहेरात गेली की स्वतंत्र. माहेरात जर गेली आणि डोंबराचा जर खेळ पाहायला आला तर ती म्हणते, आई डोंबराचा खेळायला पाहायला जाऊ का. आई म्हणते, अजिबात जायचं नाही. हो, ती म्हणते, हो तुला कोण भ्यायला मोकळे, ही इथं स्वतंत्र आहे. आणि तीच जर सासरला गेली आणि डोंबरात जर खेळाला तर ती म्हणते, सासूबाई डोंबराचा खेळायला पाहायला जाऊ का. सासू म्हणते, अजिबात जायचं नाही. आणि असं म्हणून जर गेली तर मला वाटत नाही नांदन म्हणून. ही स्वतंत्र आणि परतंत्र आहे, लक्षात ठेवा. आणि सासू मात्र स्वतंत्र आहे. पहा, हो, याच्यामुळे तिला सासू म्हणतात. जी सासू कशामुळे म्हणतात, जी सारखी सुसू करती तिचं नाव सासू. इथाले सोडून बरं का, आमच्या तिकडे सांगतो. कारण सुनाने कसं काम करून द्या सासूला पटतच नाही. एक सुनबाई चांगलं काम करायची तरी सासूबाई तिला दररोज शिवाय द्यायची. एक दिवशी ती सासऱ्याला म्हणली, का हो मामांजी मी इतके आणखीन चांगलं काम करते तरी मला सासूबाई भांडत येतात आणि शिवायच देतात. सासरा मला, हे बघ आज जर तुला भांडली आणि आज जर तुला शिवाय दिल्या ना, तो म्हणायचं बस करा आत्या बाई, तुमसारखी मी पळून तर जात नव्हती ना. कारण ही लहानपणी पळून जात होती, हिला माहीतच नव्हतं. लागले दोघीचे भांडणं. ती म्हणते, बस करा आत्या बाई, तुमसारखी तुला कोणी सांगितलं म्हणजे. लक्षात ठेवा, हिला सासू म्हणायचं, लक्षात ठेवा. ही स्वतंत्र आहे आणि सूर मात्र परतंत्र आहे. सासू सासऱ्याचा धाक मला भारी. हो, ही सून आहे ना, ही परतंत्र आहे. सासऱ्याचा धाके, सुनाचा धाके, नंदाचा धाके, दिराचा धाके, हे सर्वाचा धाके. म्हणून ही जीवरूपी सुनाची माऊलीने भूमिका आमकी घेतली. हो, माऊली सांगतात हा जीवरूपी हो जे सून आहे ना, लक्षात ठेवा, हा आणखीन स्वतंत्र नाही. मग याला कोणतरी मालक करण्याची गरज आहे. म्हणून माऊली सांगतात, आम्ही मालक केला, पण कुठला केला, अभंगाच्या पहिल्या चरणात. दुरुला आंबुला गेला गे माय, का दूरचा केला म्हणतात तर दूरची गोष्ट माणसाला जास्त आवडत अशी. पहा, 4 प्रकारचे पाहुणे असतात. पहा, दूर का जावई शक्कर भरा,
शिवका जावई तमाकू भरा, गावका जावई भाकर भरा आणि घर जावाई गधा भरा, असे 4 प्रकारचे पाहुणे असतात. दूरचा पाहुणा आला की आश्चर्यदानी मच्छरदानी 10-5 लोकांची तानातानी. हो पाहुणे हे घ्या, पाहुणे ते घ्या. हो शिवारला जवळचा आला समजा रुईचा, त्याच्या बापाला चहा नाही. शिवका जावई तंबाखू भरा, हो त्याच्या बापाला चहा नाही बाबा. हो शिवका जावई तंबाखू भरा, गावका जावई भाकर भरा. गावातलं तर भाकऱ्याच बाबा. कशामुळे भाकऱ्या याला भूक लागत. हे सासूची जाड्यापुढे येर मारतात. सासू म्हणते जावई लय तोंड सुकलेवन झालं. म्हणले मामी किल्लीच गेली वावरात. सासू म्हणते घ्या टोपल्यातली गेला ना काय लोकांचं घरी काय. मग गावका जावई भाकर भरा आणि घर जावई गधा भरा. घरातलं तर गधाच बाबा घर जावई. इथला सोडून बरं का व्हायची पंचायत. कारण याला कोणते कामं करायला. सासूमध्ये जावई धुणं पिळून आणतोच म्हणतो, हे नाहीच म्हणत नाही, लक्षात ठेवा. हो म्हणजे याचा गध्याचा नंबर लागतो. पण हा कसला होता, दूरचा होता. दुरल्या देशीचा बहु आवडीचा भिवल्या तडीचा भिवल्या तडीचा बरं. जरी दूरचा पाहुणा असला, जरी आवडीचा असला, तर त्यांनी 3 दिवसाच्या पुढे राहू नये. बरं पाहुणे कुठं गेलं. तुम्ही किती दिवस झाले तुम्हाला? 7 दिवस आहेत. अरे बाप बेकार काम आहे. 3 दिवसाच्या पुढे राहू नये. आमचे महाजनाचे पाहुणे 7 दिवस राहायचे, लक्षात ठेवा. पण 3 दिवसाच्या पुढे पाहुणे राहू नये. शास्त्र सांगतो बरं तुम्हाला. तुम्ही समजा पहिल्या दिवशी आले बरं का, भाकरीन पिठलं केलं, दुसऱ्या दिवशी साधी पोळीन साधं वरण केलं, आणि तिसऱ्या दिवशी पुरणपोळी केली की तुम्ही पिशी घ्यायची, स्टँडवर जायचं. म्हणजे पुरणपोळी म्हणजे पाहुण्याला द्यायची नोटीस असते पहा. पण काही काही पाहुणे पुरणपोळी खाऊनही जात नाही बा 15-15 दिवस. एक पाहुणा 2 महिने झाले तरी सासवडीतून जायना. सासू कदरली, सासरा कदरला. सासू म्हणजे मालकाला म्हणले पाहुणं काय जायनाच. सासरा मला काय जात नाही, आम्हाला दोघाला 2 ताट वाढ म्हणला. मी म्हणले तिखट भाजी झाली. तू म्हणले चवना करू नका, मी तुला हाणायला धावल. तू हळू चिंचिम नियोजन पळून जाय, यालाच धरतून हाणतो म्हणले. कसं जात नाही तर पाहतो म्हणजे, लक्षात ठेवा. वाढे दोघाला ताट. हो हा मला अरे फार तिखट भाजी झाली. ती म्हणले चवना करू नका, मला चवना म्हणते का. लगे आणखीन हरायला धावता. बाईने हळूच आली चिप नियोजन, बाई पळून गेली. जावाले हिप्पी होती हिप्पी. असा धरला, असा हाणला म्हणतात. हो सासरा म्हणला जावई म्हणला पाहुण्या, सासऱ्याला म्हणला पाहुण्या हो हो मामा हो मी जावई हे जावई हो. सासरा मला पाहुणे हो, नवरा बायकोच्या भांडणात अजिबात पडायचं नाही. असा हल्ला पुन्हा तुमच्या पाऱ्याला नाही आला बाबा इतका. हो तेव्हा पण तुम्ही सोडून बरं का, आमच्या तिकडे सांगतो विठाला. हो पण हा असा होता, फार आवडणारा होता. हो किती आवडणारा होता. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझ्या नवाई नगा देवरा, तुझ्या नवाई नगा देवरा, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. वा 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 वा, काय सिस्टीम सुंदर आहे बरं का. तुम्हाला धन्यवाद देतो, लक्षात ठेवा. वा वा वा, हे सगळंच आनंद आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगतात हो दूरचा जरी असला पर आवडीचा होता, आवडीचा. हो त्यामुळं महाराज सांगतात, हो माऊलींना सांगतात की आम्ही आवडीनं हा मालक केला. कारण आम्ही आळद निघून पंढरीला निघालो, कारण आमच्या जीवाची ती आवड होती. हो माझी जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नैन गुडी गुडी पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले.
माऊली सांगतात आम्ही आळंदीहून पंढरीला निघालो, पण पंढरपूरला आम्ही जाताना कसे निघालो म्हणतात, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. पण जेवढे माऊलीच्या सोहळ्यात जातात ना तेवढी माणसं गात नाहीत बरं का. खात जागा खात जागा सगळं पंढरपूर अगोदर खाऊन घेतात माणसं. पण माऊली सांगतात आम्ही गात गेलो, नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळूया सुख देईल विसावारी. आणि मग आम्ही पंढरपूरला पोहोचलो. आणि पंढरपूरला पोहोचल्यानंतर परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आमच्या तो मनात बसला. का आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणून विचारा टेकली. मागच्या भ्रतारानं आमचा काम पूर्ण न झाल्यामुळं आम्ही ठरवलं आम्हाला व्यभिचार जरी झाला तर चालेल पण याच्याबरोबरच लग्न करायचं. काय म्हणते दुसरे देव नव्हते का? हो, पण माऊली सांगतात दुसरे देवात ताकद नाही. लक्षात ठेवा कितीकं देव आहेत. आपल्याला तर वार बदलला की देव बदलतो. आज कोणता वार आहे? वार कोणता आहे? शुक्रवार. शुक्रवारी माहितो आरती उतारू रे संतोषी माता की. हो, वार संपलं की जी निष्ठा संपली. शनिवारी जय बजरंगबली तोड दुश्मन की नरी. बघा दुश्मनाचं वाटलं याचं कुठं चांगलं होईल. वार संपला की याची निष्ठा संपली. रविवारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची हो माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी. हो अहम वागा सहम वागा प्रेम नगारा वारी. बरं वारी मग घालत का हो अंगात वार आणतीत राव. बरं अंगात आण का खरं असतं का ते? उगला पडपण आहे अंधश्रद्धा आहे. आमच्या गावात एका माणसाच्या अंगात आलं 10-5 माणसं त्याला धरायला देवा मोकळं खेळा. किंवा मला सोडा म्हणले कमून मला माझ्या खिशातल्या विड्या मोडत्या. म्हणलं बरे का ते लबाडपण आहे बाबा लक्षात ठेवा. हो काय म्हणते महाराज जाऊ द्या गड्या माणसं पण बाया माणसाच्या अंगात नाही. आमच्या गावात एका बाईच्या अंगात आलं लाली घुमाला हो हो हा हो हो. तिच्या कमरेला 500 रुपयाची पिशवी होती 5च्या ठोकळ्याची. वजन झालं म्हणजे ती पैशीच खाली पडली. तिच्याबरोबर पोरगी होती. पोरीला म्हणलं लवकर पिशी आपले पैसे कोणला दिसले नाही गेली काय पाहता माझ्या लक्षात ठेवा. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हो लक्षात ठेवा. हो त्यामुळे अंधश्रद्धा आहे पण काही लबाडपणा आहे लक्षात ठेवा. हो काय म्हणते जाऊ द्या. हो रे सोमवार तरी आणखीन तुम्ही देवाची पूजा करता का? सोमवारी सोमवारी वेगळाच देवी. सोमवारी शंभो कैलाशीचा राजा ओम नमो शिवाधी 1 लोटा जल. ह्या वर्षी लय बेकार झालं बाबा. ते आमच्या तिथल्या महादेवाला काय केलंय ते पितळाचा मुलामा बसलात. कारण 3 वाजले महिल्यापासून 3 वाजल्यापासून महिला जाग्याच्यात 1 लोटा जेल. आता 1 लोट्याने कुठं काय पाहून होय देऊ काय येडेवानी काम आहे सगळ्यासाठी. मला कोणाची टीका करायची नाही बरं का. पण अंधश्रद्धा सांगतो विठाला. ठीक आहे. वार बदलला की देव बदलला. मंगळवारी उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. वा स्वर्ग मृत्यू पातळाचा मंडप घातला हो. 4 वेदाचा फुलवारा बांधिला हो. उदो बोला उदो बोला उदो बोला 2-4 रोजांनी पटकीन म्हणायचं लक्षात ठेवा. किंवा लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला हो लागला आंबेचा. हो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. हो बरं वार बदलला की देव बदलला. मंगळ बरं बुधवारी वेगळाच देव. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठलाचा वार आहे बरं का बुधवार. पण आमची इथले भजनी मंडळ शनिवार रविवार आणि सोमवारच. रविवार नाही शनिवार गुरुवार आणि सोमवार. आणि त्याला म्हणलं आपण बुधारी भजन करू. ते म्हणत नग बाबा बुधारी
उद्या करू गुरुवारी. बुधवारी काय चावतं काय तोंडाला? बुधवार तर खरं देवाचा वार आहे. आमच्या गावात काही बाईनं बुधवार धरला. मला वाटलं बरं झालं विठ्ठलाचा वारीला कळाला. म्हणलं बाई कशामुळे धरला? म्हणजे बाबा त्याच्यामुळे नाही, मला एकच पोरग आहे आणि ते खुशाल राहायसाठी धरला. बरं म्हणलं फराळला काय खाल्लं? ती म्हणजे मालकाने 2 किलो जिलेबी आणली होती. आता काय मावल्या फराळ करते काही सांगताच येत नाही बाबा. हो बरं गुरुवारी घेऊन आलो दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पण एवढ्या दिगंबराला सोडून आमच्या गेवरा तालुक्यात चकलांबा आहे आणि तिथे ते आंबीर बाबा आहे आणि सगळ्या मराठ्याचे बाई आंबीर ओहो मग ना ओहो हे ठोका देव आवडतो उगलला पाडपणा. लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य बाबा आमचा देव तसा नाही, आमचा चतुर्भुज देव आहे. आणि माऊली सांगतात आम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि ठरवलं लग्न करायचं त्याच्याबरोबर. कारण बाकीचे हेंदरी शेंदरी दैवते हो कोणती पूजिते भूते खेते आपल्या पोटा जे रडती मागती सीते अवधान आपल्या इच्छे आणि का पिढी काय ती देईल बराडी. त्यामुळे आम्ही ठरवलं लग्न करायचं त्याच्याबरोबर. लक्षात ठेवा. हो कारण हा कोणाला सापडत नाही बरं का. लक्षात ठेवा. आणि इतका सुंदर आहे काय सांगावं. त्याच्यावर पाहिल्याबरोबर माणसं मोहित होता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली राजस सुकुमार. हो त्याला पाहिल्यावर कोण व्हिडिओ होणार नाही. हो हो तुम्हाला एक रामायणातला प्रसंग सांगतो. तुम्ही रामायण ऐकणारी मंडळीत. हो प्रभू रामचंद्र वनासात असताना एक दगडाची शिळा आहे आणि दगडाच्या शिळ्याला प्रभू रामचंद्राचा कण ओढल्याबरोबर त्या दगडातून एक स्त्री निर्माण झाली. तिचं नाव काय अहिल्या. जिकडं तिकडं ऋषी होते काही. ते म्हणजे अरे बापरे रामाच्या पदस्पर्शानं दगडाची स्त्री होती. म्हणजे आपण अनेशच बायका केल्या नाही. म्हणजे आपण काय करू एक एक दगड घेऊन जाऊ आणि याच्या बायका करून घेऊन दे रामाकडे. मग ज्याला जशी बायको पाहिजे तसा दगड. ज्याला गोल पाहिजे त्याने गोल दगड घेतला. ज्याला लंबुळी पाहिजे त्याने लंबुला दगड घेतला. ज्याला लांब पाहिजे त्याने लांब दगड घेतला आणि गेले ना रामाकडं. रामाला पाहिलं ते वेळे झाले बा. सावळा ग रामचंद्र सावळा रामचंद्र पाहिला म्हणलं ओ रामा आम्हाला बायका करून घ्या. राम म्हणले या अवतारात नाही पुढच्या अवतारात. विठ्ठला विठ्ठला हो असा भगवान सुंदर परमात्मा आम्ही पाहिला आणि ठरवलं लग्न करायचं फक्त याच्याबरोबर. दुरुला आंबोला केला गे माय. किती दूरचा आहे हो. पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाही कानोबा तेरे तेरे ते तिथे घालगड निर्माण झाली आणि त्याने बा एवढी ख्याती केली. जेव्हा नव्हते चराचर जेव्हा होते पंढरपूर जेव्हा होते पंढरपूर जेव्हा होते पंढरपूर आपला बीड जिल्हा नाही उस्मानाबाद जिल्हा नाही ओ कोणतंच नव्हतं बाबा. पारा नाही आमचं गाव नाही कोणतंच गाव नव्हतं. महाराज सांगतात नव्हता गावा शिवा शिव नव्हतं काहीच नव्हतं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारकपणे ठाव चळणी चुकविला. नाही महाराज सांगतात जेव्हा नव्हती गोधा गंगा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा नव्हती गोधा गंगा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती गोधा गंगा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा नव्हती गोधा जेव्हा नव्हती गोदा. आता आम्ही गोदावरीच्या जवळ येतो तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा. पण तेव्हा नव्हती बरं का. जेव्हा नव्हती गोदा जेव्हा नव्हती गंगा आणि तेव्हा होती चंद्रभागा. इतका दूरचा परमात्मा आहे आणि आम्ही तो काय केला नवरा केला म्हणतात. वा का हा कोणाला सापडत नाही बरं का. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे
एवढंच जाऊ द्या. पण योग्याचे मानसी मरून जाय, पण मी तयापाशी पांडवा. माऊली सांगतात मी त्याजवळ आहे. वास्तविक पाहता हा कोणाला सापडत नाही. ब्रह्मादिकाशी न पडी ठाव. ब्रह्मदेव काय साधी गोष्ट आहे का हो? महाराज सांगतात ब्रह्मदेव कधी होतो? शत एक जन्मा, जन्मोनी ब्रह्म कर्मा आणि करीतोची ब्रह्मा आननेवी. 100 वेळा ब्राह्मणाच्या कुलात जन्म घेतल्यानंतर ब्रह्मदेव होतो. ते ब्राह्मण बरं का. मी ब्राह्मण का म्हणलो? शुद्ध ब्राह्मण. आता शुद्ध ब्राह्मण कोणाला म्हणायचं? जो 3 टायमाला ब्रह्मकर्म करतो त्याचं नाव ब्राह्मण. ब्रह्म जानेशो ब्राह्मण, त्याला म्हणायचं ब्राह्मण. आता माळकरी कोणाला म्हणायचं? जो 2 टायमाला हरिपाठ करतो तो माळकरी. बाकीचे सगळे घोळकरी, बाकीचे माळकरी नाही, लक्षात ठेवा. तसं ब्राह्मण कोणाला म्हणायचं? जो 3 टायमाला ब्रह्मकर्म करतो त्याचं नाव ब्राह्मण. आणि आचमन करत असताना जास्त जर पाणी झालं तर दारू प्यायचा दोष लागतो, लक्षात ठेवा. आता ब्राह्मण त्याला म्हणायचं जो कोणाचं खात नाही, कुठं पाणीसुद्धा पित नाही, त्याचं नाव ब्राह्मण. आता जो कुठं खातो, कव्हा खातो, बोटा सगट खातो, त्याचं नाव ब्राह्मण. इथाले सोडून बरं का. मला कोणाची टीका करायची नाही, लक्षात ठेवा. कारण ब्राह्मण राहिलेच नाही, आता ब्राह्मणच झाले सगळे. एक गावाला ब्राह्मणच नव्हता. 10-5 म्हणले देव लोक ब्राह्मण तरी बघू. ब्राह्मण गेले शहरला उस्मानाबादला. ते आधुनिक कालता ब्राह्मण त्याला सापडला. आधुनिक पण त्याला काहीच येत नव्हतं, पण लोकाला खोटं बोलला. म्हणजे किती पैसे घेणार? म्हणजे वर्षाचे 50,000 रुपये घेणार. म्हणजे चला तुमच्या कुटुंबाला घेऊन चटा. त्याला धान्य गोळा करून दिलं, एक खोली केली. बऱ्याच दिवस चांगलं चाललं, मला मस्त गाव आहे बुवा. पण लग्न जमल्यानंतर त्याला तिथी काढायला बोलवलं. आता तो ब्राह्मणच होता, त्याला काय पंचांग पाहता येत नव्हतं. त्यांनी काय केलं? कॅलेंडरातली तिथी काढली आणि कॅलेंडरातली पंचांगातली अचूक उतरली. लोक म्हणजे हुशार ब्राह्मणे राव, ते मला भागले गाड्या काम. आता एवढ्या तरी भागंगाव. पण ते दुपारच्याला काय असं लग्नात वागिष्णा असतं. म्हणजे देवा घ्या वागिष्णा भरून. आता त्याला खारका सुपारी असंच मांडतात, इकडे काही तिकडे काही, तिकडे काही इकडे काय, असे मांडले. वा वा वा. म्हणजे लोक म्हणजे ब्राह्मण हुशारी राव. म्हणजे देवा करा मंत्र सुरू. आता त्याला कुठं मंत्र येत? ब्राह्मणच होता हो. पण याने डोकं लावलं. मला काय कोणाला कळतंय? आपल्याला काय आहे, बेग बेपासून उजळणी येते म्हणला. तीच दाय 30 पटपट म्हणून टाकतो म्हणला. लावा डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी, लावा म्हणा म्हणले देवा. म्हणतो मला बेग बे 30 दाय 300. लोक म्हणले वा रे ब्राह्मण, ते मला भागलं गाडा का माझा. आधी दुपारचं भागलं, पण संध्याकाळचं भागन का हो? मग संध्याकाळच्याला लग्न समारंभ सुरू झाला. नवरदेव नवरी मंडपात आली. अंतरपाठ धरल्या गेल्या, अक्षिदा वाटल्या गेल्या. नवरीचे मामा आले का? नवऱ्याचे मामा आले का? करायची का सुरू होतात? म्हणजे करा सावधान. लोक म्हणले गोड आवाज राव ब्राह्मणाला. पण त्याला कुठं मंगलाष्टक येते. ते म्हणला काय काय करत बाबा, आता इथं उघडं नाही पडलं पाहिजे. पण त्याला मंगलाष्ट त्याला ते 12 खडी येत होती. 12 खडी ते मला स्वरात म्हणून टाकत. म्हणला काय कोणाला कळतंय? म्हणला काका की आणि कुकुकुम काकाची की की की. लोक म्हणले जाय रे बाबा, इथं थांबूच नको, लक्षात ठेवा. याला ब्राह्मण म्हणायचं, लक्षात ठेवा. पण माऊली सांगतात ब्रह्मदेव काय साधी गोष्ट नाही. 100 वेळा ब्राह्मणाच्या कुलामध्ये जन्म घ्यावा लागतो, तेव्हा ब्रह्मदेव होतो. म्हणून महाराज सांगतात ब्रह्मादिकाशी न पडी ठाव. आता ब्रह्मदेव काय साधी गोष्ट आहे का? म्हणजे तुम्हाला घडवणार आहे बरं का, लक्षात ठेवा. त्या ब्रह्मदेवाची इतकी किमयात सारखी चेहरे केले नाही पहा. वेगळे वेगळे चेहरे. यांचा चेहरा वेगळा, यांचा चेहरा वेगळा, विनेकराचा चेहरा वेगळा, आणि तुमचा तर लगेच वेगळा. वेगळे वेगळे चेहरे केले त्यांनी. आणि त्या ब्रह्मदेवाने ठरवलं असताना सगळेच चेहरे करायचे सारखे. तर सगळ्याला प्लेट लावला. MS 12, MS 13, MS 15 अशा प्लेट लावा लागल्या. म्हणजे ब्रह्मदेव काय साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. माऊली सांगतात ब्रह्मा सोपान तो झाला. ते ब्रह्मदेव एकदा काला खायला आले. कृष्ण परमात्म्याने सांगितलं पोराहो, काला खायला आलेत ब्रह्मदेव. म्हणजे काय करत मग? त्यांना काला भेटला नाही पाहिजे. म्हणजे ब्रह्मदेवाने ते ऐकलं, सांगितलं हात जोडे, हो देवा आम्ही काय गुन्हा केला? म्हणजे तुम्हाला वारकरी होऊन यावं लागेल तर काला भेटणार. ब्रह्मदेवाने पटकीन अवतार घेतला. वा ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. म्हणून महाराज सांगतात ब्रह्मादिकाशी न पडी ठाव. पण आम्ही तो लग्न केलं, त्याच्याबरोबर मणिमंगळसूत्र गळ्यात घातलं. आम्ही सर्वस्व त्याला अर्पण केलं. तुका मनी भार घातली यावरी आणि होईल कैवारी नारायण. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही लग्न केलं. माऊली सांगतात लग्न केल्यानंतर कसं राहायला पाहिजे. कसं राहायला पाहिजे? अभंगाच्या 2ऱ्या चरणात हालून
माऊली सांगतात आम्ही त्या परमात्म्याबरोबर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर आम्ही कसं राहिलो आणि लग्न केल्यानंतर कसं राहायला पाहिजे. माऊली सांगतात लग्न झालंय ना हालू नये, बिलकुल हालायचं नाही. काय म्हणते मग आता उभा राहून एकदम असं शांत राहायचं का? हलू नाही म्हणजे वाईट मार्गानं जायचं नाही. आणि थोडं जरी हल्लं तर देवाला जमत नाही. पहा हो, तुम्हाला एक महाभारताचा प्रसंग सांगतो. हलून म्हणजे वाईट वागायचं नाही. लक्षात ते द्रौपदी मातेनं स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर केस ओले होते म्हणून एक जिन्यावर केस वाळीत बसल्या होत्या. जुना काळ होता, अशी वाडे असायची पहिली, आता बंगले येत. असा जिना होता जिना आणि जिन्यावर केस वाळीत बसल्या होत्या. तर खालून कर्णाचा रथ चालला होता. कर्ण खूप सुंदर होता आणि त्या द्रौपदी मातेनं कर्णाला पाहिलं, निस्त मनात आलं. हो, जसे 5 पती आहेत तसा 6वा कर्ण असता तर फार बरं झालं असतं. केलं नाही बरं का, निस्त मनात आलं. हलू नये या पदावर मला बोलायचं. आता देवाला सहन होतोय. देव सकाळीच पांडवाची तर जय हरी पांडवा हो म्हणजे देवा आज सकाळीच म्हणजे तुमची परीक्षा पाहिजे. म्हणजे देव पांडव म्हणजे देवा आम्ही रात्रंदिवस तुझं ध्यान करतो. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. अरे तो जो आम्ही रात्रंदिवस ध्यान करतो आमचं काय परीक्षा पाहतो देवा. अरे आम्ही पापच केलं नाही म्हणजे सहज आपलं सहज. मग सगळ्याला नेलं बरोबर द्रौपदीसह. सांगितलं हे जांभळाचं झाडे, हे प्रत्येकाने एक जांभळ तोडायचं आणि पुन्हा चिटकून दाखायचं. ज्याचं जांभळ खाली पडेल ना त्याच्यावर काहीतरी पाप आहे. मग आपल्या धर्मराजापासून सुरुवात झाली. धर्मराजानी एक जांभळ तोडलं, आणखीन फेकलं तर चिटकलं. नकुल, भीम, सहदेव, अर्जुन सगळ्याचे जांभळ चिटकले आणि द्रौपदीचा नंबर आला. द्रौपदी बोला हे कृष्णा मी तुझी बहीण आहे ना. बहीण असलं तर काही हरकत नाही, पण कायद्यापुढं तुलाही उठावं लागेल. अरे मी काही पापच नाही केलं ना कृष्णा. म्हणजे तुला कोण म्हणतोय मी, पण तुझा प्रक्रिया कर तू. मग द्रौपदी माता उठल्या, एक जांभळ घेतलं, तोडलं आणि सांगितलं हे बघ कृष्णा माझ्याकडे जर काही पाप असेल ना हे जांभळ खाली पडलं. भाविकांनो जसं जांभळ फेकलं ना तसं पटकीन खाली पडलं, चिटकलंच नाही. ते द्रौपदीला दर्रकीन घाम आला. 5 पती समोर बसले, भीष्माचार्य, कृपाचार्य ही सर्व बडी बडी मंडळी समोर बसली. हे कृष्णा अरे घाम आला तिला. अरे मी काय केलं पाप. मी काहीच नाही केलं ना रे कृष्णा, मी तुझी बहिणी ना. म्हणजे तूच आठव म्हणजे द्रौपदी. म्हणजे काय आठवायचं, काल कुठं बसली होती कृष्णाने आठवून करून दिली. म्हणजे जिन्यावर केसवळीत बसली होती. कोणाचं रथ गेलता का रथ. हा म्हणजे कर्णाचं रथ गेलता. तुझ्या काही मनात आलतं का मनात. द्रौपदी माता म्हणल्या मनात आलतं काय केलं काय, पण मनात का व्हायना पण आलतं ना. तसं लग्न झालं ना हलू नये. आता आपण तर लय हलतो बाबा 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 बाबा, त्या हल्ल्याला किंमत नाही. पण माऊली सांगतात लग्न झालं ना बिलकुल हालायचं नाही, हलू नये. लग्न झालं ना चालू नये. काय म्हणते महाराज मग घरी बसून राहत का. चाला, पण कुठं चाला. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. पण ही पावलं पंढरपूरला जात नाहीत. पाऊले चालती हातभटे जेवार. आता हातभट्टी नाही राहिली म्हणा, देशी विदेशी निघाले. दादा दारू पिणं काय चांगलं का. एक माणूस फुल दारू प्याला आणि गटारात पडला. वरून पावसाळ्याचे दिवस होते. 2 ढगाच्या मधून एक वीड लावली, कडकड कडकड कडकड. त्याने असं वर पाहिलं, मला काय मूर्ख लोक बाबा, मला नेट नाटकं बसून देण्याने फोटो काढून घेतला. फोटो काढावे हो, हलू नये. हो, हलायचं नाही, चालायचं देखील नाही बाबा. हो काय म्हणते महाराज मग दारू नाही पण गांजा पिऊन पाहू. गांजा पिलं काय चांगले का. बम बोले टिकली वारी चिलिंबराने आजा दम मरा है राजा. दोघं चौघं माणसं गांजा पित होते आणि ते भजन करत होते. पहा ते कोणतं टमकेरलं भजन. 8 वाजता भजन सुरू झालं, फुल गांजा केली. आणि त्या भजनामध्ये एक पद होता, भिली न बोले महादेवाला. 8 वाजता भजन सुरू केलं. मी 11 वाजता गेलो होतो त्यांचं तेच, भिली न बोले महादेवाला. 1 वाजता गेलो होतो, भिली न बोले महादेवाला. 4 वाजता गेलो होतो, भिली न बोले महादेवाला. फटफट झालं तरी भिली न बोले. मी म्हणलं कव्हार म्हणतात ते म्हणले पुढचं यायनाच राहा, मला लक्षात ठेवा. हो लक्षात ठेवा, हलू नये, चालू नये, आणि सैरा वैरा काही बोलू नये. काय साधू संतांची उपकार आहे आपल्यावर. किती खायचं किती बोलायचं अगोदर सांगून ठेवलंय. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्ताहार विहार नेम नसावी बासर निद्रा बहुभाषण, निद्रा बहुभाषण. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार.
नसावी बासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहार इंद्रियानुसार युक्त आहार विहार बहुभाषण. काय साधू संतानंतर आपण जन्माला आलो, किती भाग्य आहे आपलं. त्यामुळे जास्त खायचं नाही बरं का. युक्त आहार विहार. पण काही लोक लई खातेत बाबा, लई खातेत, लई इतकं खातेत कपाळावर एकदा बोट लावते तर पोटावर एकदा बोट होते. जितकं कपाळ निबर आहे ना तितकं पोट निबर करतात खाऊ खाऊ. मग संध्याकाळी झोपले करपट ढेकळा. इतकं कशाला खातो, जास्त खायचं नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आपल्या इंद्रियाला नेम पाहिजे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. पण काही नेम आपण शेतकरी माणसं आला दुपारच्या घरी ए वाढ जेवायला ते म्हणते आंघोळ करा ना. ते म्हणतो बा म्हणे काय लय उठपाट लोक आपले. मग ती म्हणते जेवा. मग जेवण झालं तो आता जेवण झालं ना ते म्हणतो टाकात आंघोळीला पाणी बघा नियम. मग आंघोळी झालं म्हणतो दे आता सांडा सांड डब खाते नियमही होई. महाराज सांगतात युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर. बासर म्हणजे फाजीलपणा. नसावी बासर नसावी निद्रा. जास्त झोप नाही पाहिजे माणसाला. काही लोक नुसतं खातेत आणि झोपतेत, खातेत आणि झोपतेत. चला कीर्तनला हो पुढं आलो तर येतो येतो येतं. कव्हा झोपलेलेच झोपासाठी हा विषय होई. काय निद सुरा निजला अजून. का झोपलात तुम्ही? निदेच्या आणखी निदातून जाग व्हा. हो जागे व्हा रे. सगळ्यांना सांगितलं भाऊ साधू संतांनी उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. चुकावी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन. पण लोक झोपलेलेच हो. बरं कुठं झोपणार का? कुठं झोपतात माणसं. एक माणूस आमच्या कीर्तनात झोपला. कपड्याचा व्यापारी होता. हो असं समोर बसला. समोर बसल्यानंतर आणखीन कीर्तन रंगात आलं आणि त्याला स्वप्न पडलं. झोपी गेलं ना ती कीर्तनात. आणि त्याच्या दुकानात गिऱ्हाईक आलं. त्याने त्याच्याच बोटाची कातरी केली आणि महाज धोतर आलं कापाला. म्हणले कुठं कसं झोपतच कुठंही झोपायचे ना लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगता युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. जास्त बोलायचं नाही लक्षात ठेवा. हलू नये चालू नये आणि सैरा वैरा काही बोलू नये. कुठेही जायचं नाही बाबा. चालायचं असेल ना मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतती. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही. ओ योध्य मार्ग मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. या वेद मार्गाने ऋषी गेले त्या मार्गाने तुम्ही जा भाविकांनो. म्हणून माऊली सांगतात किती आणखी साधू संतांचे उपकार आहेत. म्हणून महाराज सांगतात हो आमचं लग्न झालं ना लग्न झाल्यानं हलू नये. लग्न झाल्यावर चालू नये आणि सैरा वैरा काही बोलू नये. काय म्हणते महाराज बोलल्याशी जमतं का? बोला पण फक्त देवाविषयी. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा करावा विठ्ठल दिल भावे दिल भावे दिल भावे. येणे तुझे मन झाले हवरी. येणे तुझे मन झाले हवरी. करावा विठ्ठल दिल भावे दिल भावे करावा विठ्ठल दिल भावे दिल भावे दिल भावे. येणे तुझे मन झाले त्यामुळं बोलायचं असेल तर फक्त देवाविषयी बोलावा. बोलण्याची नाही आता देवाविन काही. मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी म्हणे वाव फोडे तुका म्हणे वाव फोडे.
तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे तुका अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. म्हणून माऊली सांगतात माणसाने कसं बोलावं. साचानी मळा मवाळ मिस्तिले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं माणसाने बोलावं. मग लग्न झालं ना वाईट बोलायचं नाही. वाईट म्हणजे लोकांच्या मनाला दुःख होईल असं न दुखवी आणि काचे दुखी. सत्य बोला मुखे आणि न दुखवी आणि काचे दुखी. म्हणून लग्न झालं ना हलू नये. लग्न झालं ना चालू नये. आणि सैरा वैरा काही बोलू नये. काही लोक काही बोलते तर काही लोकांना बोलायचंच कळत नाही. काही लोक कुठं बोलतात. काही एका माणसाला बोलायचा समज कळत नव्हता. एका श्रीमंताची तर कामाला राहिला आणि सांगितलं हो मालकीने सांगितलं 25 कप चहा करून आण. हे मालकीनबाईकडे गेला. मालकीनबाई 25 कप चहा करा. मालकीनबाई पहिल्या साखर नाही दूध नाही काय थोपाट घेऊन चाललास. हे तसंच मालकाकडे गेलं. काय त्याकडनं बसलात राव. साखर नाही दूध नाही पत्ती नाही काही नाही. मालक मला मूर्ख करतो. अशा जर गोष्टी झाल्या तर कानात सांगा लागतात मला. उद्यापासून कानात सांगू मला. मालकाची वळाई पेटली. हो हे गेला मालक इकडे कान करा. कान 5,000ची गाडी प्यायची इकडे कान करा. मालक म्हणले काय. मला आपली वळाई पेटली. ते मालक मला कवा. मला सकाळीच पेटली. मला आता सांगतो काय. अरे मूर्खा अशा जर गोष्टी झाल्या तर बोंबलत यावं लागतं मला उद्यापासून. मालकाला मथारपणी पोरगं झालं 2-4 बायकोकडून नाव सायसेने. लोक म्हणले मालकाला पोरगं झालं सांग. हे बोंबलतच निघाले. मला काय पोरगं झालंय. मालक मला मूर्ख करतो. आणि अशा जर गोष्टी आल्या तर पेढे वाटीत यावं लागतं मला. मालक ते मला काय हरकत उद्यापासून म्हणला. मालकाची मथारीच गचकली म्हणजे मेली. याने 2 किलो पेढे घेतले. घ्या पेढे घ्या पेढे. मालक म्हणले कशाचे पेढे. मला तुमची माय मेली बरे का. आता काय बोलतील काही समजत नाही लक्षात. बरं काय लोक कुठं बोलतील हे समजत नाही. एक बाई त्या वाशीच्या आणखीन त्या स्टँडवर गेली. त्या काउंटर साहेब काउंटर साहेब पाऱ्याला काय तिकीट आहे. ते म्हणलं बाई तुम्ही किती जण आहेत. ती म्हणली 2 पोरं आहेत लहानले मी एक. ते म्हणजे आम्ही पोराला फुकट नेऊन तुम्हाला 25 रुपये तिकीट पडेल. ती म्हणजे असं कर पोरालाच घेऊन जाय मी मधून पायी येते. म्हणलं बरं का आधी काय बोल नाही होई. हो त्याच्या पाठीमागं दुसरी बाई आली. एस टी कटोर म्हणजे काउंटर साहेब मुंबईला गाडी का आहे. तुम्हाला बाई 10 वाजता आहे 11 वाजता आहे 12 वाजता आहे 6 वाजता गाड्या आहेत. बरं ती म्हणली काही रात्री गाड्या आहेत का रात्री. ते मला बाई रात्री 2-4 गाड्या आहेत. बरं रात्रीच्या तिकटात आणि दिवसाच्या तिकटात अंदाजे फरक किती आहे. ते मला बाई एवढ्या चौकशी करते तुला जायचं आहे कुठं. म्हणजे कुठंच नाही. ते मला का बेजार केलं. मग
ती म्हणजे तुला बोलल्यामुळे महापोर रडतं राहतं म्हणजे बरे का आता काय पोरं समजायची जागा आहे का विठाला त्यामुळं वाईट बोलू नका लक्षात ठेवा कारण दुसऱ्याचं मन दुखलं असं काही बोलत नाही कारण ही जीभ एकटी पहा आणि दात किती आहेत 32 दात आहेत पण एकटी जीभ 32 दाताला ऐकत नाही पहा सारखी वळवळ करते वळ ती म्हणते काट्या हो तुम्ही जर बोललात ना काही दाताला सांगते तुमचं थोबाडच कुठे फुटेल म्हणला कारण एकटी जीभ दाताला 32 दाताला ऐकत नाही अशी विचित्र जीबी त्यामुळं इतकं कुठं बोलून काही सांगतोच येत नाही बाबा बरं आपलं काम होतं असेल तर कशाला वाईट बोलायचं महाराज सांगतात बातो मी बात आणि बातो मी घी शक्कर आता आम्ही गोड बोलतो ना लोक आम्हाला दररोज म्हणतात बाबा घ्या साखर आणि वाईट बोलल्यावर भेटन का हो लाद भेटन लाद बातो मी बात आणि बातो मी घी शक्कर नाही ते काय सावकाराला एका आणखीन माणसाला पैशाची गरज पडली एका सावकाराकडे गेला सावकार माझ्या मुलीचं लग्न आहे मला 1 लाख रुपये द्या सावकार म्हणले आज रविवारी उद्या कोणालाही पाठवून द्या येणे आपल्या थोरल्या पोरला सांगले जाय बरं सावकारला कार पैसे मागितले आज सोमवारी जाय सावकार 3ऱ्या मजल्यावर होता 3ऱ्या मजल्यावर आणि 3ऱ्या मजल्याचा दर्जा लहान होता आणि सावकार भला दांडगा होता टप्पूची टप्पू काही माणसाला दांडगे असतात रे बाबा एक इतका दांडगा माणूस मी पाहायला 2 नौकर लावले होते कशाला ढेरी उठला लिकून इकडं आणि इकून इकडं असा आवाढव्य सावकार हे पोरगं गेलं पैसे मागानं काय नुसतं हसा लागलं सावकार म्हणलं तुला हसायला काय झालं ते मला सावकार तुम्ही समजा मेले आणि ह्या दर्जातून काढाव कशी ही मला पंचायत पडी बरे का आता सावकार म्हणले याला कोठडीत टाका म्हणले आता पहिला काय ते पण दुसरा पाठवला दुसरा याच्यापेक्षा सुपर होता आमचे भाऊ काय तुमचा भाऊराव तो म्हणतो मी मेल्यावर काढावं कळत ते मला ते मूर्ख आहे हो सावकार आपण काय केलं असतं एक विळी आणली असती आणि तुमच्या हातपायचे तुकडे तुकडे केला असतं बाहेर काढला असतं सावकार मला यालाही कोठडीत टाका आता दुसरा काय नाही म्हणून तिसरा पाठवला तिसरा याच्यापेक्षा सुपर होता आमचे 2 भाऊ काय तुमचे 2 भाऊराव एक असं म्हणतो एक तसं म्हणतो मला ते दोघंही मूर्ख आहे माझ्यामुळं प्रपंच चालला आहे आणि हे सगळं कमी लय मी म्हणला आपण काय केलं असतं सावकार तुम्हाला जागेवर ठेवलं असतं हो तुमच्या ह्या माडीवर 4-5 लिटर रकेल आणलं असतं अशी माडीवर फेकून दिलं असतं तुम्हाला जागेवरच काढलं दिले सांगा पैसे भेटते का लाद भेटन बातो मी बात हो कारण वाईट बोलल्याचा परिणाम वाईट होतो लक्षात ठेवा तुम्हाला एक महाभारताचा प्रसंग सांगतो त्या पांडवांनी काय केलं एक मैसभा तयार केली विश्वकर्म्याकडून आणि ती मैसभा अशी होती जिथं जमीन होतं तिथं पाणी भासायचं आणि जिथं पाणी होतं तिथं जमीन भासायची अशी ती मैसभा आणि दुर्योधनला आमंत्रण दिलं दुर्योधन मला पांडवाचं आमंत्रण आलं पण ती मैसभा होती जिथं पाणी होतं ना तिथं त्याला जमीन भासली आणि एकदम कमरात का पाण्यात गेला द्रौपदी म्हणल्या किती केलं ना आंधळ्याच्या आंधळीत आता हे बोलणं खरं होतं बरं का पण याच्यामध्ये खोचकपणा होता राग आला दुर्योधनला सांगितलं वहिनी लक्षात ठेवा या बोलण्याचा परिणाम वाईट होईल तुमचं भर समीमध्ये वस्त्र हरण करणार नाही तर नावाचा दुर्योधन राहणार नाही बातो मी बात हो म्हणून माऊली सांगतात हो लग्न केलं ना वाईट कोणाला बोलायचं नाही हलू नये चालू नये आणि सैरा वैरा काही बोलू नये करावर हात पुरुष मंडळी झाले 11:15 वाजले 10 मिनिटात कीर्तन आपलं आवरण करावर हात पुरुष मंडळ महिला मंडळ अरे करा 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 वर हात वा वा करा हार वर वा वा तुम्ही नाही तुम्ही काय हो दिसता वा वा जमलं वा 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 राहून द्या सकाळपासून मी आता चहा पिऊन येतो पटकी वा वा विठोबार Bye.
करा खाली आता केले काय बाबा 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 इकडे दोनदा टाळ्या वाटल्या पाठीमागच्या दोनदा म्हणजे कधी इटोबा ह्या बघलात आणि रुक्मा ह्या बघलात इटोबा रुक्माई इडोबा आता आम्हाला काय दिसले नाही का काय बाबा विठाला तो साधक म्हणला माऊली आम्ही लग्नही करू कुठेही जाऊ काहीही करू माळे घालू दारू पिऊ गांजा पिऊ काय होईल अभंगाच्या तिसऱ्या सांगतात आंबुला करून जर मन धावत असन तर पुढती 42 कुळे आहेत आपल्या पहा कोणत्या कोणत्या आईच्या 21 आणि वडिलाचे 21 असे 42 कुळे आहेत लक्षात ठेवा आणि हे कुळ्याचा उद्धार करण्याकरता आपल्या भगवंतांनी जन्म दिला आहे आमच्या सावता महाराजांनी एकट्याने अवतार घेतला सगळ्या माळ्याचा उद्धार केला वंश उद्धरीला माळी यांचा एकट्याने आणखीन अवतार घेतला सगळ्या माळ्याचा उद्धार केला आमच्या तुकाराम महाराजांनी एकट्याने अवतार केला सगळ्या कुणब्याचा उद्धार केला आम्ही कुणबियाचे मुलं कशाचा पुरावा द्यायचा नो लक्षात ठेवा हे जाजवंत पुरावा आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला देखील हे सर्टिफिकेट भेटलंच पाहिजे पण लक्षात ठेवा मला आणखीन कोणाची टीका करायची नाही पण आणखीन आमचा विश्वास आहे आणि त्यावर आणखीन विश्वासाच्या बळावर आम्ही बोलतो लक्षात ठेवा आम्ही कुणबियाचे मुलं किंवा आमची कुणबियाची जात लक्षात ठेवा सांगायचे तात्पर्य आम्ही देखील आमचा देखील उद्धार झाला लक्षात ठेवा
त्यांनी कुळ्याचा उद्धार केला. नामदेव महाराज सांगतात तोतरे उद्धार नामा म्हणे. आणि आपण जन्माला येऊन जर काही वाईट वागतो ना आपल्या पूर्ण कुळ्या नरकाला जातील. म्हणून महाराज सांगतात आंबोला केला जरी धावे मन बुडती ना बुडती आणि 42 कुळ्या नरकाला जातील. जाती नाक आणि जाती कान. नाक जाणार. आता नाक जाणं काय चांगलं आहे का हो? कारण एखादी बाई खूप सुंदर आहे पण नाकाचाच पत्ता नाही. नाक नाही ते नेवाया गेली, नाक नाही ते निभाया गेली, नाक नाही ते निभाया गेली. गायत्री करावी 32 लक्षण, गायत्री करावी 32 लक्षणी, करावी 32 लक्षण, गायत्री करावी 32 लक्षणी. नाही ते नेवाया गेली. नाक नाही ते निभाया गेली, नाक नाही ते निभाया गेली. एका बैल नाकच नव्हतं. ती मालकाला म्हणली उस्मानाबाद चाललात काय? ते म्हणलं हो. नाक तरी आणा बाई, आता नाक कुठे भेटतं असतं बाई. पण हे बायकोचं ऐकणार होतं आणि गेलं दुकानात, कटलट दुकान. हो नाक भेटेल का? दुकानदार विनोद होता. म्हणला नाक कसं गोरं पाहिजे काळं? ते म्हणलं आपली बायको गोरी शिरा. 50 रुपयाचं नाक 200 रुपयाला घेतलं रबलाचं नाक आणि ते बाईला ऑटोमॅटिक बसून टाकलं. ती म्हणजे अगं बाय छान नाक आहे. असं करा ना. आता संक्रांत जवळ आली ना एक नथ बी आणा लगेच. लगी नथ लगी नाकात. बरं घरी बसून राहील का? लगी बाजारात. बरं बाजारात काय भाजीपाला घ्यावत का नाही? पहिले वाळल्या मिरच्या. त्याला म्हणजे बाबा काय भाव लावले त्याने अशा उधाळल्या. एकूण एक बी गेली आणि एकूण एक बी गेली. अशी केलं. नाक बाजारात तर ही पार्यात लक्षात ठेवा. नाका विन मोती उभ्या बाजारा भजती, उभ्या बाजारा भजती, उभ्या बाजारा भजती. नाका विन मोती उभ्या बाजारा भजती, उभ्या बाजारा भजती, उभ्या बाजारा भजती. नाका विना मोती उभ्या बाजारा भजती, उभ्या बाजारा भजती, उभ्या बाजारा भजती. हो हे झालं वरचं उदाहरण. पण तुम्हाला याच्यातलं अध्यात्म सांगतो. एखाद्या विज्जतदार माणसाला नाक जाऊ दे वाटत नाही. पहा एक विज्जतदार माणूस एका सावकारकडे आला. सावकार माझ्या मुलीचं लग्न आहे, मला 5 लाख रुपये द्या. सावकार म्हणजे माझा रूट माहिती आहे का तुला? तुझी जमीन न ग, तुझं घर न ग, हो तुझा प्लॉट न ग, हो फक्त तुझ्या एक मिशीचा केस काढून दे. ते लय मोठा गुन्हा होता पहिला. त्याला घामच आला, त्याला दुखणंच आलं बाबा. ते पुन्हा त्याने तोंडच वर नाही काढलं. दुसऱ्या दिवशी सावकार एक माणूस आला. सावकार माझ्या मुलीचं लग्न, मला 10 लाख रुपये द्या. सावकार म्हणले माझा रूट माहिती आहे का? तुझी जमीन न ग, तुझं घर न ग, तुझा प्लॉट न ग, फक्त तुझ्या एक मिशीचा केस काढून घे. ते मला एकच काय इकडे पूर्ण बाजू काढून घ्या, मला लक्षात ठेवा. म्हणजे त्याला विज्जतदाराला काही नाक जाऊ वाटत नाही. लक्षात ठेवा. तसं लांबुला करून जर मन धावत असेल तर बुडती 42 जाती नाक आणि जाती कान. आता कान कशी जातील? तुम्ही दररोज काकडा आतात. भैरा झालो या जगी, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बैरा झालो त्या गुणे. हो पण बैर काय चांगला असतं को? एक धनगर मामा मेंढ्या चरीत होता. तिथे भैरा होता. मेंढ्याचा अर्थ तर तिथे मेंढ्याच चुकल्या. आणि ती पाहत गेल्या गावामध्ये माळी मामा त्याच्या मोठ आणत होता. मूठ पहिला तर मोठ काही कळणार नाही पण पाणी काढत होता पाणी. हो ते भैरा माळी मामा भैरा. ते मला माळी मामा म्हणला, भैरा म्हणला धनगर हो माळी मामा मेंढ्या पाहायला लागते म्हणला. हे त्याला वाटलं तिकडेच गेलं काय करू. हो मेंढ्या सापडल्या. ते मला काय माणूस चांगला राव माळी मामा, या माझ्या मेंढ्या सापडू दिल्या. याच्या मोबदल्यात आपण याला काहीतरी दान द्यायला पाहिजे. काय देवात म्हणला? मला एखादं मेंढरूच द्यावात. पण चांगलं मेंढरू कशाला काढते? लंगडं मेंढरू काढलं. चांगलं दान कोणी देतच नाही. लक्षात ठेवा. आम्हाला एका माणसाने तीन तुकड्याची नोट वाहिली. वरून 500चा तुकडा, खालून 50चा तुकडा आणि मध्ये 200चा तुकडा. मला व्हायला म्हणला बाबा हे दक्षिणा. म्हणजे खुश झालो मी. ते घरी जाऊन पाहतो 3 तुकडे. अरे बाप बेकार पाहिजे. तरी यांनी लंगडं मेंढरू काढलं. मला अय माळे मामा मेंढ्या सापडून दिला, एवढं मेंढरू धर तुला. ते मला काय म्हणतो तो? मेंढरू मोरडं म्हणतो काय मे? आपण नाही मोरडं बा म्हणला. आपण पाणी सोडून गेलोच नाहीत म्हणला. दोघाचे भांडणं आले. दोघं गावाकडे चालले. ते कोणी एक देव बाप्पा आहे तो बामण बा. ती टिबल भैरी होती. घोडेर चालली होती. हे दोघं तिघं लागले सांगायला. दोघं जण. बामण मला काय म्हणणार तुम्ही? घोडं चोरून आणलं म्हणता काय? वारे धंदा 200 रुपये दिले. 200 येडी झाले काय तुम्ही? तिघं गेले गावातल्या पाटलाकडे. गावातला पाटील चौपट बाहेर. 2 बायका हाणून बाहेर काढून दिल्या होत्या आणि बाहेर बसला होता. हे दोघं तिघं लागले सांगायला. पाटील म्हणतो काय म्हणतात तुम्ही? बायका घरात घ्या म्हणता काय? अजिबात जमणार नाही. लक्षात ठेवा.
अरे कानाचं सांगतो तुम्हाला. हे कान काय चांगले आहेत का हो, पण याच्यातला अध्यात्म भाग तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा हो. एखाद्या गावात नवीन सप्ताह सुरू होत, नवीन सप्ताह सुरू झालं की लोक म्हणतात बाबा माळ, बाबा माळ, सर्व गाव माळ करी. सप्ताह संपलं की उन्हाळ्यात काय असतं ते जत्रा असतात बा, कापाकापीच्या बोकडे येईल. एखाद्या पाहुण्याची गाडी येवर, हो पाहुणे चला कुठं, कंदुरी. ते मला बाबांनी माळ घातली राव यंदा, म्हणजे यंदा घातली काय, काढा काढा काढा. लगी काढतं माळ केलं की गाडी. पुन्हा सप्ताह सुरू राहत, पुन्हा म्हणतो बाबा माळ. म्हणजे माळ घालतंय काढतंय घालतंय काढतंय. मग याला आम्ही काय म्हणतो, गटार माळ्या. असा गटार माळ्या रस्त्याने त्याला लोक मध्ये आला रे गटार माळ्या ऐकू येतं, पण बाहेरसारखं तसंच चालतं की, लक्षात ठेवा. मग याच्यामुळे तुमचे कान जाणार. हो उडती 42 जाती नाक जाती कान, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. मग तू साधक माऊलीकडे आला, माऊलीचे पाय धरले, श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, कै मी उद्धार पावील, कै कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माऊली म्हणले काय झालं तुला. मला माऊली तुम्ही सांगितलेलं कीर्तन माझ्या खूप लक्षात बसलं. आता मात्र मी वाईट वागणार नाही, वाईट काही खाणार नाही, वाईट काही पिणार नाही आणि वाईट काही बघणार नाही. पण एक शंका आहे मला. म्हणजे काय शंका आहे. याच्या अगोदर आम्ही खूप पाप केलं. म्हणजे किती पाप केलं, मला लई पाप केले. पण माऊली सांगतात आमचा भगवान असा आहे, पतितालाही पावन करणार आहे. पतित पावन साचे, पतित पावन साचे हो, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अरे आमचा भगवान पतितालाही पावन करणार आहे. पण तुम्हाला माऊली मी लयच पाप केले. पण माऊली सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तुम्ही जेवढे कीर्तन आलात तेवढ्याचही पाप राहणार नाही बाबा. पापची नाही नामाचे आईशे केले. पण तो म्हणला महाराज मग आम्हाला काय करावं लागेल. म्हणजे तुला एक मंत्र जपावं लागेल, आणि तो मंत्र जर तू जपलास तुझं पापच राहणार नाही. कारण विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. मग तुमचं मागचं पाप राहणार नाही. अभंगाच्या शेवटच्या मागे
माऊली सांगतात मागील केले ते अवघेची वावो बाप रुक्मादेवीवर विठ्ठल नावो. मागचं आणखी तुमचं पाप नाहीसं होईल, पण इथून पुढं मात्र त्या देवाचं चिंतन करा. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे गोविंद हे. आणखी अंगामध्ये रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा, तुमचं पापच राहणार नाही. मागील केले ते अवघेची वावो बाप रुक्मादेवीवर विठ्ठल नावो. हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवान गणेशाच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. सर्व गुणीजन मंडळी मृदंगवादक यांनी मला खूप सुंदर साथ दिली. सिस्टीमवाले देखील खूप सुंदर सिस्टीमची साथ दिली. सर्वांचं भगवान कल्याण करू. तुम्ही देखील ही गणेशाची सेवा करता. निश्चित गणेश तुमची कृपा करणारे, कारण गणेश देवता ही लवकर पावणारी बुद्धीची देवता आहे. आणखीन एक सूचना द्यायची तुम्हाला. आता गणेशाचा जन्म येईल त्या दिवशी एक दिवशी कार्यक्रम करा, गणेश जयंती करा. कारण कुठेही आणखीन तुम्ही जा, ज्या ज्या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी गणेश जन्म आणखीन त्या ठिकाणी केला जातो. आणखीन अनिशाच गणपतीचं मंदिर आहे, चतुर्थीचं कराच करा, पण आणखीन गणेश जन्म मात्र आणखीन या ठिकाणी करा. एवढीच आणखीन या ठिकाणी संदेश देतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना वंदन करतो. 22 तारखेला प्रत्येकाने आणखीन दिवाळी करायची लक्षात ठेवा, कारण प्रभू रामचंद्राचं आगमन होणार आहे अयोध्येमध्ये. त्यामुळं येत्या 22 तारखेला सर्व घराघरामध्ये आणखीन तोटे वाजा, दिवाळी करा दिवाळी. कारण दिवाळी आणखीन दिवे लावून करा. काही ठिकाणी आणखीन मोठा कार्यक्रम करा, गाव जेवण करा. कारण आपले राम आपल्या अयोध्येमध्ये येणार आहेत. राम आणखीन नव्हते का, होते, पण आणखीन परतंत्रात असल्यासारखं आणखीन लांबून दर्शन घ्यावं लागत होतं. आता मात्र आनंदाने तुम्ही अयोध्येला जा, रामाचं दर्शन घेणार आहात. ते 22 तारखेला तो दिवस आपला पाहायला मिळाला. एवढा हा संदेश या ठिकाणी देतो. सेवेला पूर्ण राम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.